श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंना समर्पित आहे. या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीनारायणाची भक्तिभावाने पूजा केली जाते. तसेच इष्टफळ मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत पाळले जाते. या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते. त्यांच्या कृपेने साधकाला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते. संतती प्राप्ती आणि वंशवृद्धी होते. सगळी बिघडलेली कामे सुरळीत होतात. त्याचबरोबर एकादशी तिथीच्या दिवशी काही विशेष उपाय देखील केले जातात. या उपायांचं पालन केल्याने पैशासह सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. तुम्हालाही आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी यापैकी एक उपाय तुम्हाला करायचा आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे. देवघरामध्ये ही वस्तू ठेवल्याने तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू दूर होतील. घरामध्ये सुख समृद्धी येईल, तुमचे उत्पन्न आणि सौभाग्य देखील वाढेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आता उद्या 11 डिसेंबर 2024 वार बुधवारी आलेली आहे मोक्षदा एकादशी. तर उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये जे उपाय करायचे आहेत त्यासाठी पहाटे लवकर उठायचं. उठल्यानंतर बघा, उद्या एकादशी आहे, घराची स्वच्छता करून घ्यायची. त्याचबरोबर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण घरामध्ये फारशी साफसफाई करत नाही. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्हाला घराची फरशी पुसून घ्यायची आहे. फरशी पुसत असताना त्यामध्ये चिमूटभर तुम्ही हळद देखील टाकू शकता. घरासमोर अंगण असेल तर घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आणि अंगणामध्ये देखील चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने सडा टाकायचा आहे. त्यानंतर बघा, उद्याच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे आपला गुरुग्रह तर बलवान होतोच, पण त्याचबरोबर उद्या एकादशी ही तिथी असल्याने आपल्याला पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते आणि घरामध्ये काही साधे सोपे उपाय करूनही आपल्या आयुष्यात आलेल्या अडीअडचणी आपण दूर करू शकतो. आता अंघोळीनंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर प्रवेशद्वारावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देवघराची स्वच्छता करून घ्यायची, देवांना अंघोळ घालायची आहे. त्याचबरोबर आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती जे विष्णू स्वरूप असतात. आता असं एकही घर नसेल की ज्यांच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल. आता तुमचे देव जे आहेत ते गावाकडे असतील आणि तुम्ही फक्त फोटो ठेवलेले असतील. आपल्या स्वामी महाराजांचा फोटो जरी तुमच्या देवघरात असेल तरी देखील तुम्ही काही सेवा तिथे करू शकता आणि मूर्ती असेल, मग ती बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल, त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्याने, दुधाने, परत पाण्याने अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. अभिषेक केलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. पण चुकूनही तुळशीला हे पाणी टाकू नका, कारण तुळशीचं एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं. आता त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका चौरंगावरती अक्षदा ठेवून त्या मूर्तीची स्थापना करायची. विधिवत त्यांचं पूजन करायचं आहे, ज्यामध्ये अष्टगंध, अक्षदा, धूप, दीप, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं. एक तुळशीपत्र, मंजुळा अर्पण करायच्या. पण बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये. लागणारी तुळशीपत्र तुम्ही आधीच ठेवून देऊ शकता. जोही नैवेद्य तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करणार आहात, ज्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा एखादं पिवळ्या रंगाचं फळ असेल, त्यावरती देखील तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे. तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीहरी विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही अन्नपदार्थांचा उद्याच्या दिवशी नैवेद्य दाखवू नका, कारण एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं व्रत म्हणजेच उपवास असतो. त्यानंतर बघा, तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीचं पूजन करायचं दुरूनच, कारण तुळशीला उद्याच्या दिवशी जल अर्पण केलं जात नाही. आता संध्याकाळी तुळशीजवळ एक उपाय करायचा आहे, तो मी पुढे शेअर करेलच. पण तुळशीचं तुम्हाला पूजन करण्यासाठी तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या.
धूप दीप ओवाळून एखादं पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं. तर अशी ही सेवा करून झाल्यानंतर मग आपल्याला धनप्राप्तीसाठी काही घरामध्ये उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते. तर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील आपण घरामध्ये करू शकतो. तर बघा, वाईट दिवस आपल्याला खूप काही शिकवतात. मात्र हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल तुटायला लागते. बरेच जण मोठ्या काळापासून वाईट दिवसाचा किंवा समस्यांचा सामना करत असतील. एकामागून एक संकटे येत असतील. पैसा, मालमत्ता इत्यादी सर्वच संकटामध्ये ते सापडलेले असतील. तर हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, सगळ्यात पहिल्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात केली, त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता. असं केल्याने साधकाला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे साधकाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. आता त्याचबरोबर बघा, या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर देवी लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर ती तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीच्या शेजारी ठेवायची. फोटो असेल तर तो लक्ष्मीनारायणाचा असावा. तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्या फोटोला किंवा लक्ष्मीच्या मूर्तीला, बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला पिवळ्या रंगाचं चंदन, त्यामध्ये थोडंसं केशर आणि गुलाबजल मिक्स करून घ्यायचं आणि ते चंदन तुम्हाला बाळकृष्णांना आणि लक्ष्मीला किंवा लक्ष्मीनारायणाच्या फोटोला लावायचं आहे आणि तेच चंदन तुम्हाला स्वतःला कपाळी लावायचं आहे. असं केल्याने तुमच्या कार्यातील सर्व अडथळे दूर होतात. एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचे लाभ होतात, कारण एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंसह देवी लक्ष्मीचं तत्व देखील सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही जेही उपाय कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतंच. आता त्याचबरोबर दुसऱ्या उपायामध्ये काय करायचंय, की तुम्हाला एखादी खूप दिवसापासूनची इच्छा असेल, की तुम्हाला तुमचं स्वतःचं घर घ्यायचंय किंवा तुम्हाला तुमच्या पैशाविषयक असलेल्या समस्या दूर करायच्या, तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा, इच्छा असूनही त्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी अडथळे येत असतील, तर उद्या आलेल्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. तांब्याचा कलश घ्या, पितळेचा घ्या किंवा तुम्ही स्टीलचा कलश घेतला तरीही चालेल. तो कलश भरून घ्यायचा, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि सोबतच तुम्ही एक दिवा घ्यायचा. या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालू शकता किंवा जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता, ते तेल या दिव्यामध्ये घाला, 2 वाती घाला आणि हा दिवा आणि तो कलश भरून पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ एखादं आवळ्याचं झाड असेल किंवा तुमच्या घरामध्ये आवळ्याचं रोप लावलेलं असेल, तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी आवळ्याच्या झाडाला हे कलश भरून पाणी अर्पण करायचं. आवळ्याच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो. आवळ्याचं झाड नसेल, तुमच्या घरामध्ये शमीचं रोप असेल, तर शमीच्या रोपाजवळ देखील तुम्ही हा उपाय करू शकता. पाणी अर्पण केल्यानंतर मग तुम्हाला तुपाचा दिवा किंवा जो दिवा तुम्ही तिथे नेलेला आहे तो प्रज्वलित करायचा आणि 11 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने धनवृद्धी देखील होते. कारण आवळ्याच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. त्याचबरोबर मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्हाला 2 मोरपीस खरेदी करून आणायचे आहेत. एकादशीच्या दिवशी हे मोरपीस खरेदी करून आणल्यानंतर तुमची पूजा झाली. त्यानंतर बघा, भगवान श्रीहरी विष्णूंना हे 2 मोरपीस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर हे 2 मोरपीस तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला लावायचे आहेत. असं केल्याने घरातले वास्तुदोष, नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर हे 2 मोरपीस तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने धनाविषयक ज्याही समस्या आहेत त्या देखील दूर होतात. तर तर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी मोरपिसाचा हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करू शकता. आता पुढचा उपाय. आता या उपायासाठी तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे. हे हळकुंड घेतल्यानंतर ना तुम्हाला ते भगवान श्री हरिविष्णूंना मनोभावे अर्पण करायचं. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे अर्पण केलेलं हळकुंड तुम्हाला तिथून उचलायचं आहे. सोबतच एक दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल. त्यामध्ये एक फुलवात घालायची आणि हा दिवा घ्यायचा आहे आणि आपण जे हळकुंड भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण केलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि आपल्या अंगणामध्ये असलेली तुळस
तिथे तुम्हाला जायचं आहे. हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. तुळशीजवळ गेल्यानंतर तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. तुळशीसमोर हा दिवा ठेवायचा. हळकुंड आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचा आहे. 11 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि 11 वेळा आपल्याला लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीम श्रीय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ते हळकुंड जे आहे ते तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला दाबायचं आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात आणि हळकुंड तुळशीच्या मातीमध्ये दाबल्यामुळे धनाविषयक सर्व समस्या दूर होतात. हळकुंड म्हणजेच हळद, जी भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हा उपाय आपल्याला उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी धनवृद्धीसाठी आवर्जून करायचा आहे. त्यानंतर पुढच्या उपायामध्ये जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची चणचण राहत असेल, पैसा टिकत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, मोक्षदा एकादशीपासून हा उपाय करायला सुरुवात करायची. तर या उपायामध्ये तुम्हाला काय करायचे, सुट्टे पैसे घ्यायचे. मग 11 रुपये घ्या, 1-1 रुपयाचे तुम्ही नाणे घेऊ शकता किंवा 21 रुपये घ्या आणि हे तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंसमोर अर्पण करायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी ते नाणे जे आहेत ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये, एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा बटव्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि दर एकादशीला अशाच प्रकारे तेच नाणे जे आहे ते भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचे. परत ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे. असं सतत केल्याने पैशांविषयक ज्याही समस्या असतील ना, त्या दूर होतील. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय, जो तुम्हाला मोक्षदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे. या उपायामध्ये तुम्हाला देवघरामध्ये ही एक वस्तू आणायची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला कामधेनू गायीची मूर्ती आणायची आहे. शक्य असेल तर चांदीची कामधेनू गायीची मूर्ती आणू शकता. ती शक्य नसेल तर तुम्ही मातीची आणली तरीही चालेल. ती आणल्यानंतर बघा तुम्हाला ती कुठे ठेवायची, तर तुमचं सकाळी मोक्षदा एकादशीचं पूजन झाल्यानंतर मग ही गायीची मूर्ती तिथे देव्हाऱ्यात ठेवायची आहे. तिचं विधिवत पूजन करायचं आहे आणि त्यानंतर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी चांदीची कामधेनूची मूर्ती तिजोरीमध्ये ठेवावी. गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. यामुळे तुमच्या धनाविषयक समस्या दूर होतात. त्याचबरोबर उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी गायीची मूर्ती आणणं शक्य नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी पांढऱ्या हत्तीच्या 2 मूर्त्या म्हणजे जोडी हत्तीची तुम्हाला ती विकत आणायची आहे. जिथे देवी देवतांच्या मूर्ती मिळतात त्या दुकानामध्ये देखील तुम्हाला ही पांढऱ्या हत्तीची मूर्ती मिळेल. पण हत्ती आणत असताना ते जोडीने आणायचे आहेत. 2 पांढरे हत्ती तुम्हाला आणायचे आहेत. बघा, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमच्यावरती धनवर्षा होईल, कारण हत्तीला लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं. म्हणून हे पांढऱ्या हत्तीची जोडी तुम्हाला मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरामध्ये आणायची आहे आणि ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे. आणल्यानंतर बघा त्याच्यावरती तुम्हाला पाण्याने, दुधाने अभिषेक करायचा आणि त्यांचं तुम्ही विधिवत स्थापना देवघरामध्ये करू शकता. पण देवघरामध्ये सहसा धातूची मूर्ती म्हणजे तांब्या पितळेची मूर्ती ठेवली जाते. त्यामुळे ही पांढऱ्या हत्तीची मूर्ती तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर म्हणजेच तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता, जिथून आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होतं. त्यामुळे नवीन वर्ष येण्यापूर्वीच तुम्हाला ही गायीची मूर्ती किंवा हत्तीची मूर्ती तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये स्थापन करायची आहे आणि हे जे काही उपाय मी सांगितलेले आहेत ते देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.